कम्युनिकेशन स्किल्स अर्थात बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील एका नव्या धमाकेदार एपिसोड मध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या भागात आपण अनोळखी व्यक्तींशी बोलणं याविषयी माहिती करून घेणार आहोत। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत। माझ्या गेल्या 20 वर्षांच्या विविध कार्यक्रमाच्या अभ्यासातून तुमची बोलण्याची कला अधिक चांगली करण्यासाठी घेऊन आलो आहे एक अनोखी भाषण कला मालिका खास तुमच्यासाठी। तुम्हाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात। इन्फॉर्मेटिव्हच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा। अनोळखी व्यक्तींशी बोलणं हा विषयच खूप उत्सुकता ताणणारा आहे आणि म्हणूनच अधिक वेळ न घालवता आपण या विषयाला सुरुवात करूया। समोरच्या व्यक्तीशी कशाही पद्धतीने बोलायला सुरुवात करता येऊ शकते। गुड मॉर्निंग, हाय, हॅलो किंवा मग अगदी गुड मॉर्निंग मुंबई। पण आपण घाबरतो ते नंतरच्या परिणामांना। समोरची व्यक्ती आपल्याकडे लक्षच देणार नाही, आपला अपमान करेल, तोंड फिरवून निघून जाईल, अशा प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असते। काही वेळेला हे होऊ शकतं की समोरची व्यक्ती तुम्हाला दाद देणार नाही, पण मला सांगा, म्हणून जर तुम्ही बोललातच नाही तर तुमची कामं कशी होणार? तुमच्यामध्ये आत्मविश्वास कसा होईल? तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्याची जर संधी मिळणार असेल तर तुमच्या न बोलण्यामुळे ती संधी तुमच्या हातातून कायमची निघून जाईल। त्यामुळे समोरच्याशी बोलणं ही काळाची गरज आहे। तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नोकरी व्यवसाय करत असाल तर अनेक वेळेला तुम्हाला अनोळखी व्यक्तींशी बोलावं हे लागणारच आहे। मग अशा वेळेला जर त्या व्यक्तीवरती तुमची चांगली छाप पडलेली असेल, त्याला जर तुम्ही आपलंसं केलं असेल तर तुमची कामं सुद्धा व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीने होतील। तुमचा प्रभाव जर समोरच्यावरती खूप छान रीतीने पडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या 5 टिप्स खास तुमच्यासाठी लक्षात ठेवा, समजून घ्या आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करा। टिप नंबर 1, तुमचा आवाज। समोर एक व्यक्ती आहे, 3 व्यक्ती आहेत किंवा 5 व्यक्ती असू द्या, तुमचा आवाज एवढाच असायला पाहिजे जेवढा समोरच्याला ऐकण्यासाठी गरजेचा आहे। उगाच मोठ्याने बोलायचं नाही। माणूस ज्या वेळेला रागावतो, भांडतो, त्यावेळेला तो तावातावाने बोलत असतो, मोठ्या आवाजात बोलत असतो। या उलट जो माणूस हळू आवाजात बोलतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास नाही हे स्पष्टपणे लक्षात येतं। टिप नंबर 2, भरभर बोलायचं नाहीये। म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वगैरे अशा टाईपचं तर अजिबात बोलायचं नाहीये। तुमचं बोलणं हे नैसर्गिक स्वरूपाचं असायला पाहिजे। टिप नंबर 3, वादविवाद करायचे नाहीये। समोरचा माणूस जर चुकीचा बोलत असेल तर त्याचं बोलणं फक्त तुम्ही ऐकून घ्या। त्याचं बोलणं झाल्याच्या नंतर बोला की साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे वाटतंय ते बोला। होऊ शकतं की त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटेल, पण जरी पटलं नाही तरी पण त्याला तुम्ही समजावण्याच्या फंदात पडू नका। प्रत्येक व्यक्ती हा त्याला पाहिजे तसाच वागत असतो। आपल्याला समोरच्याशी चर्चा करायची आहे, त्याच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे वादविवाद टाळायचे आहेत। मुद्दा क्रमांक 4 की समोरच्याला बोलण्याची संधी द्या। बघा, देवाने आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिलंय, याचा अर्थ आपण जेवढं बोलणार आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला ऐकायचं आहे। 33% बोलणं आणि 67% ऐकणं हे प्रभावी बोलण्याचं महत्वाचं सूत्र आहे, हे कायम लक्षात ठेवा। 5वी आणि शेवटची अतिशय महत्वाची टीप म्हणजे त्या व्यक्तीचं नाव। ज्या व्यक्तीच्या बरोबर तुम्ही बोलणार असाल त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। एवढंच नव्हे तर बोलण्याच्या ओघामध्ये किमान एकदा किंवा 2दा त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे। समजा समोरच्या व्यक्तीचं नाव भावेश कदम असं आहे तर बोलण्याच्या ओघामध्ये ओके मिस्टर भावेश किंवा कदम साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे अशा स्वरूपाचं बोला। निघताना तर निरोप घेताना जरूर त्याला त्याच्या नावाने भाग मारा की कदम साहेब येतो म्हणून। प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या नावावरती खूप प्रेम करत असतो
आणि नाव लक्षात ठेवणं ही एक जबरदस्त कला आहे. आणि नावं कशी लक्षात ठेवायची यासाठी मी डेडिकेटेड एपिसोड तयार केलेला आहे आणि तो तुम्ही बघा. तुम्हाला खूप मजा येईल. खूप छान पद्धतीने मी त्याच्यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत आणि खूप आवडेल तुम्हाला तो एपिसोड. तर या होत्या अनोळखी व्यक्तींशी बोलण्यासंदर्भातल्या महत्वाच्या टिप्स. ह्या बेसिक टिप्स होत्या. ऍडव्हान्स टिप्सच्या बाबतीमध्ये वेगळा एपिसोड आहे, तोही तुम्ही जरूर बघू शकता. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा. बाय बाय.